गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपण नवीन बॅच जॉईन केलेली, त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना नवीन बॅच जॉईन करायची आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मोबाईल नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधून नवीन बॅच जॉईन करू शकतात. कारण हे सगळे टॉपिक तुम्हाला ज्यांनी बॅच जॉईन केले त्यांनाच मिळतात आणि नोट्स पण तुम्हाला. आता पहिला प्रश्न, विकास में कोण, बघा जेवढे तुम्हाला टॉपिक माहित असेल तरच उत्तर देऊ शकतात, नाहीतर उत्तर देऊ शकत नाही. पहिला प्रश्न काय म्हटलंय, विकास का कौन सा पहलू समाज के कौशल्य, मूल्य, रवैया के आदिग्रहण आंतरवैयक्तिक रिश्ते बनाने में संबंधित है. म्हणजे तुम्ही समाजातून एखादं कौशल्य शिकतात, बरोबर आहे का नाही. आंतरवैयक्तिक संबंध म्हणजे कसं कोणाशी वागलं पाहिजे, कसं कोणाशी बोललं, रवैया रवैया म्हणजे तुमची वर्तणूक कशी पाहिजे, तर कशा संबंधित असतात. आता तुम्हाला संज्ञानात्मक विकासामध्ये काय विचार प्रक्रिया असतात, संवेगात्मक मध्ये भावना, शारीरिक विकासामध्ये काय आपल्या शरीरासंबंधी माहिती असते, पण सामाजिक विकासामध्ये तुम्हाला काय असतं, तुमचे वर्तन कसं पाहिजे, समाजात बोललं कसं पाहिजे, वावरलं कसं पाहिजे, आंतरवैयक्तिक रिश्ते कसे बनवले पाहिजे, तुमचं वर्तन, सामाजिक पहलू म्हणजे समाजाचा कसा विचार केला पाहिजे, हा अभ्यास होतो. म्हणजे बघा, आता ज्याने टॉपिक वाचला असेल तो बरोबर हे उत्तर देईल. आता प्रश्न दुसरा काय म्हणतोय, जेवढं तुम्ही समजून घेणार तरच तुम्हाला फायदा आहे. टॉपिक जर अभ्यासला नाही तर पास व्हायची शक्यता खूपच कमी आहे, म्हणजे सहसा होतच नाही जर टॉपिक माहिती नसेल. आता दुसरा प्रश्न काय म्हणतोय, काळजीपूर्वक बघा, निम्न में से कौन सा कारक बच्चे के संपूर्ण विकास के लिए जिम्मेदार है. आता बघा, म्हणजे विचारलं काय, निम्न में से म्हणजे खालीलपैकी असे कोणते कारण आहेत का ते मुलांचा संपूर्ण विकासासाठी जिम्मेदार आहेत. संपूर्ण विकास कुठला म्हटलेला आहे, संपूर्ण विकासासाठी. आता बघा, आता याच्यामध्ये हा प्रश्न सॉल्व्ह करणं खूप सोपं असतं. आता बघा, पहिला ऑप्शन काय म्हटलं, आनुवंशिकता. आता आनुवंशिकता पण महत्वाची असते ना संपूर्ण विकासासाठी. म्हणजे एखादा जर समजा अपंग जन्माला आला, बरोबर आहे का नाही, त्याला ऐकू येत नाही किंवा दृष्टीबाधित आहे, म्हणजे आनुवंशिकता पण काय महत्वाची आहे. भौतिक वातावरण पण महत्वाचं आहे ना. म्हणजे तुम्ही ज्या वातावरणामध्ये राहतात ते वातावरण पण काय पाहिजे, आपल्या शरीराला सुटेबल पाहिजे ना. आता समजा आपल्याला कुठेतरी दुर्गम बेटावर टाकून दिलं, तिथे कुठली सुविधा नाही, काही नाही, तरी आपला प्रभाव होईल का नाही आपल्यावर, म्हणजे काय होईल, दुसऱ्याचा पण प्रभाव होईल. त्याच्यानंतर म्हटलं सामाजिक परिवेश. आता सामाजिक परिवेश पण महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही ज्या समाजामध्ये राहतात, ज्या ठिकाणी राहतात. आता उदाहरणार्थ तुम्ही जर म्हटलं मला मराठी शिकायचंय, तर मराठी शिकण्यासाठी तुम्हाला मराठी जिथे बोलली जाते तो परिसर पण उपलब्ध झाला पाहिजे ना. आता बघा, दुर्गम डोंगराळ जे बेट असतात तिथे शिक्षण नसते, म्हणजे परिसराचा पण काय याच्यावर प्रभाव झाला का, म्हणजे व्यक्तीचा संपूर्ण विकासावर आनुवंशिकतेचा पण प्रभाव असतो, भौतिक वातावरणाचा पण प्रभाव असतो आणि सामाजिक परिवेशचा पण प्रभाव होतो. म्हणजे 3 ऑप्शन कुठे आहेत, ते तुमचं उत्तर डी मध्ये बघा, तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत, हे तुमचं उत्तर. आता काही काय म्हणतील आनुवंशिक राहत नाही. जर अनुवंशाने जर आपल्याला शरीर चांगलं प्राप्त झालं नाही, दृष्टीबाधित जर आपण जन्माला आलो तर परिणाम होईलच ना संपूर्ण विकासावर. जेवढं तुम्ही काळजीपूर्वक समजून घेणार तेव्हा, म्हणजे हे टॉपिक माझे सगळे माहित आहेत म्हणून मी हे उत्तर देऊ शकतो. आता प्रश्न तिसरा काय म्हणतोय, काळजीपूर्वक बघा, डॅश डॅश वो प्रक्रिया है जिसमें एक बच्ची अपने माता पिता समकक्षी म्हणजे आपल्या आजूबाजूचे लोक, समकक्षी व अन्य महत्वपूर्ण व्यक्तियों से आंतरक्रिया करके सामाजिक कौशल्य का विचार व मूल्य सीखते. म्हणजे एक मुलगी आहे, जसं एक मुलगी आहे आणि ती काय करते, आपल्या शेजारी पाजारी, आपले आई वडील यांच्याशी आंतरक्रिया करून काय करते, सामाजिक कौशल्य शिकते. आता सामाजिक कौशल्य शिकते म्हणजे याला काय म्हटलं जातं, पाड म्हटलं जातं का, अजिबात नाही. अधिसंज्ञान म्हटलं जातं का, अजिबात नाही. एकीकरण म्हटलं जातं का, अजिबात नाही. याला काय म्हटलं जातं, सामाजिकरण म्हटलं जातं. म्हणजे समाजातून आपण सामाजिकरण कुठून शिकतो, पहिली सामाजिक संस्था कुटुंबानंतर शेजारी पाजारी नंतर समाज. म्हणजे ती मुलगी काय शिकते, आंतरवैयक्तिक सामाजिक कौशल्य मूल्य शिकते. म्हणजे कुठून शिकते, ते सामाजिकरणातून शिकते आहे. प्रश्न 4 आला बघा, जीन पियाजे. आता ज्यांना, काही लोकांना ना शास्त्रज्ञच माहित नाही म्हणतात आम्हाला पास व्हायचंय. आता 4था प्रश्न काय दिलेला बघा, जीन पियाजे के सिद्धांत के अनुसार उस प्रक्रिया को जिसमें बच्चे या तो नए स्कीमा का निर्माण करते, म्हणजे अशी प्रक्रिया त्याच्यामध्ये काय करतात, नवीन स्कीमा म्हणजे आपल्या डोक्यात नवीन विचार येणेच, त्याला नए स्कीमा का निर्माण करते है या अपने स्कीमा में बदलाव करते, ये क्या कहते. म्हणजे बघा, जीन पियाजेने काय सांगितलं होतं, आपल्या स्कीमामध्ये बदल करणं.
म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही शाळेत जाताय, शाळेत जात असताना तुमची सायकल खराब झाली, मग आता तुम्ही सायकल खराब झालं मग तर सायकलच घेऊन जाणार का? मग आता तुम्ही स्कीमामध्ये बदल केला ना विचार प्रक्रियेमध्ये, मग आता तुम्ही काय म्हणणार, नाही बाबा मी सायकल लावून देतो, माझा कोणी मित्र येईल त्याच्या गाडीवर मी निघून जाईल. म्हणजे काय झाले, स्कीमामध्ये बदलाव केला. म्हणजे याला काय अनुबंधन म्हटलं का, याला सामान्यीकरण म्हटलं, याला म्हटलं जातं अनुकूलन. अनुकूलन म्हणजे काय, जशी परिस्थिती निर्माण झाली तसा तुम्ही विचार बदलला ना. आता एखादा कुठेतरी काहीतरी संकटात सापडला, आता संकटात पाण्यामध्ये एखादी व्यक्ती पडली, आता जर तुम्हाला पोहता येत नाही मग तुम्ही स्कीमामध्ये बदल काय केला, नाही बाबा मी याला दोरी देईल, त्याला वाचवेल. म्हणजे काय, तुम्ही बदल केला. आपण सहसा काय वाचतो का, एखाद्याने तिथे उडी मारावी पाण्यामध्ये आणि त्याने वाचवलं पाहिजे, पण आपल्याला पोहता येत नाही, मग स्कीमामध्ये बदल करावा. आणि जर स्कीमामध्ये बदल नाही केला तर तुम्ही पण उडी टाकणार आणि तो पण जाणार. म्हणजे स्कीमामध्ये तुम्हाला अनुकूलन म्हणजे काय, वेळेप्रसंगी तसंच बदलावं लागतं. बघा लगेच जीन पियाजे, म्हणजे इतका जीन पियाजे 4 ते 5 मार्काला जीन पियाजे विचारला जातो. बघा प्रश्न 5वा काय म्हणतोय, जीन पियाजे के अनुसार, कोणाच्या अनुसार, जीन पियाजे, हे लक्षात ठेवायचं, कोणता शास्त्रज्ञ. जीन पियाजे के अनुसार मूर्त संक्रियात्मक अवस्था में बच्चे तर्कपूर्ण ढंग से सोच पाते. म्हणजे जीन पियाजेने 4 अवस्था सांगितल्या होत्या, त्याच्यामध्ये मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये काय म्हणतात, अवस्था में बच्चे तर्कपूर्ण रूप से सोच करने में, म्हणजे तर्क म्हणजे काय, थोडे काल्पनिक विचार करू शकतात. मूर्त संक्रियात्मक अवस्था में बच्चे तर्कपूर्ण ढंग से सोच पाते हैं पर उन्हें डैश डैश में कठिनाई होती. म्हणजे काय, आता बघा, म्हणजे 7 ते 11 वर्षाचे जे मुलं असतात ना, थोडाफार काल्पनिक विचार करतात. म्हणजे कसं, लिहि बाबा मी पंतप्रधान झालो तर, थोडं थोडं लिहितील, मग मी पंतप्रधान झालं तर असं करेल तसं करेल तसं करेल, असं काय लिहितात. म्हणजे एवढा त्यांना विचार येतो. पण ते काय करू शकत नाही माहितीये का, परिकल्पित निगमनात्मक तर्क. निगमनात्मक तर्क म्हणजे काय, ज्या गोष्टी आपल्या समोरच नाही, प्रत्येक काल्पनिक गोष्टी ज्या असतात त्याच्या संबंधी ते बोलू शकत नाही, हे त्यांचं असतं. त्यांना प्रतीकात्मक, संरक्षण कार्य, क्रमबद्धता म्हणजे वस्तूंचा क्रम लावता येतो. पण काय केलं जातं, परिकल्पित निगमनात्मक तर्क म्हणजे काय, ज्या गोष्टी त्यांच्या आवाकाच्या बाहेर आहेत, त्या गोष्टी माहित नाही. आता 11 वर्षाच्या मुलाला जर आपण विचारलं सूर्याबद्दल माहिती लिही, काय लिहिता येईल, त्याला कल्पना करता येत नाही ना, एवढ्या कल्पना करता येत नाही, एवढ्या कल्पना त्याला मांडता येत नाही. म्हणजे काय, कुठे कठीणाई महसूस होते, त्यांना जे वाचते ते निगमनात्मक तर्क जे असतं तिथे चांगल्या प्रकारे कठीणाई महसूस होते. कठीणाई म्हणजे त्यांना अडचणी निर्माण होतात, बरोबर आहे का नाही, हे लक्षात ठेवायचं. पण ज्यांनी अवस्था वाचल्या असतील ना तेच उत्तर देऊ शकतात, कोणी इथे काही अंदाजे काही चालत नाही. आता प्रश्न 6वा, लॉरेंस कोलबर्ग, हा शास्त्रज्ञ लॉरेंस कोलबर्ग के अनुसार बच्चे किस अवस्था में नियमों को निश्चित और निरपेक्ष मानते. बघा, म्हणजे हा लॉरेंस कोलबर्ग या शास्त्रज्ञांनी काय केलं होतं, लहान मुलांवर प्रयोग केले. म्हणजे मुलांना काय करायचं, संकटात टाकायचं. म्हणजे संकटात कसं, म्हणजे एखाद्याला पैसे द्यायचं नाही, त्याला दुकानावर पाठवायचं ही वस्तू घेऊन ये, मग एक तर तू चोरी करेल नाही तर मागून आणेल. म्हणजे काय, नैतिकता याच्यावर. आता त्यांनी काय सांगितलं, लॉरेंस कोलबर्ग के अनुसार बच्चे किस अवस्था में नियमों को निश्चित रूप से निरपेक्ष मानते. म्हणजे लॉरेंस कोलबर्गने असं सांगितलेलं होतं का मुलं केव्हा नियम मानतात, तर केव्हा नियम मानतात माहितीये का, त्याला म्हटलं जातं सामाजिक अनुबंध अभिविन्यास. म्हणजे काय, जे पण नियम बनवलेले आहेत, ह्या मुलांना काय वाटतं, जे पण नियम बनवलेले ते समाजासाठी काय आहेत, चांगलेच आहेत. जे जेव्हा मोठे होतात ना, मोठे झाल्यानंतर काय करतील ते याच्यामध्ये म्हणतात, नाही बाबा हा जरी नियम समाजासाठी बनवला असेल पण याच्याने काय होतंय, कोणावर तरी अन्याय होतोय. पण आता इथे काय म्हटलंय, निश्चित रूप से मानते. निश्चित म्हणजे मानायचंच आहे. तर मग काय, सामाजिक अनुबंध अभिविन्यास म्हणजे त्यांना वाटतं नियम मोडला तर समाजाचं नुकसान होईल, असं त्यांना वाटतं. प्रश्न 7 बघा, प्रश्न 7 काय म्हटलंय, एकदम सोपा आहे, ज्याने वाचलेलं असेल त्याला लगेच. निम्न में से किस सामाजिक रचनावादी ने सैद्धांतिक निम्न में से किस सामाजिक रचनावादी सैद्धांतिक के रूप में जाना जाता है. म्हणजे सामाजिक रचनावादीला कोणाला म्हटलं जातं, सामाजिक रचनावादी, BF स्किनरला म्हटलं जात नाही, लॉरेन्स कोलबर्गला म्हटलं नाही, गिलफोर्डला म्हटलं जात नाही, पण लेव वायगोस्कीला काय म्हटलं जातं, सामाजिक रचनावादीचा जनक म्हटलं जातं. कारण त्यांनी कशावर अभ्यास केलाय, पूर्ण समाजावर अभ्यास केलेला आहे. प्रश्न 8 बघा, प्रश्न 8 काय म्हणतोय, जेवढं तुम्ही काळजीपूर्वक समजून घेणार ना तेवढाच तुम्हाला फायदा होतो. आता प्रश्न 8 काय म्हणतोय, एक कक्षा में विद्यार्थी, बघा
प्रश्न समजून घ्या. प्रश्न 8, एक कक्षा में विद्यार्थी समूह में कार्य कर रहे म्हणजे काय, समूह म्हणजे काय, गटात कार्य कर रहे तथा प्रत्येक को समझ रहे हैं. शिक्षक ये देखती है कि एक समूह के सभी सदस्य आगे बढ़ रहे हैं, बढ़ पा रहे हैं, वो उन्हें इशारे और संकेत देकर उनकी सहायता. आगे नाही बढ़ पा रहे म्हणजे काय, त्यांनी शिक्षकाने काय केलं, गट निर्माण केले आणि तिच्या अशा लक्षात आलं का एक गट काय होतो का तो आगे बढ़त नाही म्हणजे त्यांना अडचण निर्माण होतात. तो ज्या संकल्पना त्यांना सांगितलं तो तिथेच आहे पण पुढे जात नाही. मग शिक्षकाने काय केलं, त्यांना संकेत और इशारे दिले म्हणजे त्यांना काहीतरी संकेत दिले, बाबा बाकीचे गट पुढे निघून गेले, तुम्ही तिथेच आहेत. मग शिक्षकाने काय केलं का हा मागे राहायला नको म्हणून शिक्षकाने काय दिले, संकेत और इशारे दे रही है. तथा उन्हें प्रयासों पर छोड़ देते म्हणजे काय, एकदा संकेत दिले, एकदा मार्गदर्शन केलं, आता त्यांना सांगितलं हा आता तुमचं करा रे म्हणजे काय, या गोष्टीला काय म्हटलं जातं, बाकी काहीच विचार करायचा नाही. याला काय म्हटलं जातं, पाड म्हटलं जातं. त्याला पाड म्हटलं जातं. पाड म्हणजे काय, एखाद्या अडचणी निर्माण, त्याला शिडी पण म्हटलं जातं, परातीकरण पण म्हटलं जातं, आलंबन पण म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या अडचणीत सापडलेला आहे त्याला फक्त काय करायचं, थोडी मदत करून द्यायची. हा एवढी मदत झाली ना, आता बाबा तू तुझं कर म्हणजे काय, जिथे अटकलेले तिथे मदत करणं याला पाड म्हटलं जातं. प्रश्न 9 काय म्हणतोय बघा, एक प्रगतिशील कक्षा में विशेषता. बघा, एक प्रगतिशील कक्षा में विशेषता. आता विशेषता म्हणजे काय, विशेषता म्हणजे काय, प्रत्येकामध्ये वेगवेगळे काहीतरी कौशल्य आहेत. मी असेल, तुम्ही असेल, प्रत्येकामध्ये वेगळं कौशल्य असतं, बरोबर आहे की नाही. आता एक प्रगतिशील कक्षा में विशेषता कशा पाहणार तुम्ही. पहिलं काय म्हटलं, एक शिक्षक की गतिशीलता. आता शिक्षक की गतिशीलता पण महत्वाची असते ना. शिक्षक की गतिशीलता म्हणजे काय, आता उदाहरणार्थ आता सीटेट पास व्हायचंय, आता पास व्हायचं तर सगळे आता आपल्याकडे 70-80 विद्यार्थी आहेत. मग आता सगळ्यांना मी असं समजू का आता मी एक टॉपिक घेतला म्हणजे आज सगळ्यांना तो क्लिअर होऊन जाईल, नाही. म्हणजे काय, गतिशीलता पण महत्वाची असते. मी किती फास्ट घेतलं पाहिजे, किती हळू घेतलं पाहिजे. आणि मी जर म्हटलं नाही बाबा मी जोरात घेणार आहे, बाकीच्यांचा विचार करणार नाही, म्हणजे शिक्षकाची गती पण काय असते, अध्यापनाची महत्वाची असते. त्याने पण काय केलं पाहिजे, बाकीच्यांचा विचार केला पाहिजे. म्हणजे हे पण महत्वाचं झालं का नाही, ऑप्शन 1. दुसरं काय म्हटलंय, लचीला समूहीकरण. लचीला म्हणजे काय, आता उदाहरणार्थ गणित, मी एक गट बनवला, त्याच्यामध्ये मी काय विद्यार्थी टाकले, गणित, मराठी, हिंदीचे विद्यार्थी टाकले. पण मला वाटतं का एखादा विद्यार्थी आहे त्याला अजून तिथे टाकायला पाहिजे. मी सांगितलंय बाबा हिंदीवाला पण तुमच्यात घ्या रे, म्हणजे काय, लचीला, वेळेप्रसंगी तुम्ही बदलू शकेल. हा पण तुम्हाला गट तसा बनवता आला पाहिजे. त्याच्यानंतर काय म्हटलंय, बच्चों की स्वायत्ता म्हणजे काय, मुलांना पण काय केलं पाहिजे, थोड्या त्यांच्या मनाला, त्यांच्या मनात ज्या भावना आहेत त्यांच्या विचाराला पण आपण महत्व दिलं पाहिजे ना. का आपणच सांगत फिरायचं, त्यांना पण काहीतरी सांगितलं पाहिजे, त्यांनी पण काहीतरी बाबी मांडल्या पाहिजे. त्यांना काय वाटतंय, त्या गोष्टीबद्दल काय वाटतंय, त्यांनी पण काहीतरी विचार सांगितले पाहिजे. म्हणजे काय, त्यांना पण तेवढा अधिकार दिला पाहिजे. आता चौथा ऑप्शन काय म्हटलंय, बहुत सारी सामग्री का प्रावधान. आता काहींना काय वाटेल, चौथा ऑप्शन खूप भारी आहे, बहुत सारी सामग्री. आता मला सांगा, सामग्री किती आहे याला महत्व नाही, त्या सामग्रीमधून त्यांना त्या संकल्पना स्पष्ट होत आहे का, हे खूप महत्वाचं आहे. इथे काय म्हटलंय, बहुत सारी सामग्री म्हणजे दुसरीचा वर्ग आहे. आणि टेम्पूवर काय करायचं, तुम्ही सामग्री घेऊन यायची आणि वर्गात टाकून द्यायची, खूप आणली म्हणजे प्रगती होईल, असं काही नसतं. पूर्वी जेडपीच्या शाळा बघा, वस्तू नव्हत्या तरी विद्यार्थी गुणवान घडत होते. आता विद्यार्थी बघा, एवढ्या वस्तू असून मुलांना वाचता येत नाही. म्हणजे फक्त सामग्रीच महत्वाची असते का, अजिबात नाही. तुम्ही या 3 गोष्टी जर दिल्या नाही तर किती सामग्री द्या याचा उपयोग होत नाही. म्हणजे चौथा ऑप्शन काय नाही, बहुत सामग्रीची गरज नसते, थोडीफार घ्या पण ती योग्य पाहिजे. म्हणजे याचा ऑप्शन काय, आता ज्याच्यामध्ये 4 आहे ते बाहेर झालं, हे बघा इथे बाहेर झालं. आता बघा आपल्याला 3 पण बेस्ट आहे ना, म्हणजे काय, ऑप्शन बी याचं उत्तर आहे. आता कळालं असेल निगेटिव्ह कसं काढलं जातं. आता प्रश्न 10, हा प्रश्न कुठे आले, कोणत्या शास्त्रज्ञावर मी सांगतो, हा हार्वर्ड गार्डनरचा सिद्धांत, याच्यावर हा प्रश्न आलेला आहे. मला कुठलाही प्रश्न द्या, मी सांगतो कुठल्या याच्यावर आलेला आहे. कोणसे बुद्धी में शामिल आहे, किंबो. आता इथे काय स्पेलिंग मिस्टेक वगैरे झालं असतं, फक्त हे फक्त आपल्याला काय, कोणची, कुशलतापूर्वक संचलन करण्याची क्षमता, आलेख, कौशल्य और तर्क. आता बघा, ज्याने जर हा सिद्धांत वाचला असेल ना, आता तुम्हाला माहिती आहे आलेख कुठे असतो, गणितामध्ये, बरोबर आहे का नाही, गणितामध्ये तुलना. त्याच्यानंतर काय म्हटलं, आलेख के कौशल्य तर्क उनका जिसमें 2 से अधिक विमितिया म्हणजे काय, तुलना केलेल्या. आता आलेखामध्ये काय असतं,
आता हे एवढं आहे, हे एवढं आहे, मग यांची किंमत म्हणजे काय, तिथे तर्क लावावा लागतो ना. म्हणजे तर्क म्हणजे काय, याला तर्क गणिते बुद्धिमत्ता म्हटलं जातं, त्याला तार्किक बुद्धी पण असं म्हटलं जातं. कारण मराठीमध्ये काय असतं, मराठी आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेशन करणं थोडं अवघड जातं. पण मग मी काय करतोय, तेवढे तुम्हाला शब्द मी काय मराठीमध्ये तुम्हाला सांगतोय का त्याचे अर्थ तुम्हाला समजले पाहिजे. नाहीतर मी हिंदीमध्ये वाचून जाईल, हिंदीमध्ये सांगून जाईल, असं नाही. तुम्हाला मराठीमध्ये काय याचा अर्थ होतो, कारण तुम्ही मातृभाषेचा आधार घेऊनच शिक्षण द्या, हे मी तुम्हाला सांगतोय. कारण जोपर्यंत तुम्ही मातृभाषेचा वापर करणार नाही तोपर्यंत तुम्ही काही शिकवा तरी विद्यार्थ्यांना पचत नाही. प्रश्न 11, भाषा व सोच का विकास. आता भाषावर सोच का विकास म्हणजे काय, आता भाषा आणि विचारांचा विकास. आता भाषा आणि विचारांचा विकास कसा असतो, पहिला ऑप्शन काय म्हटलंय, एक दुसरे से स्वतंत्र होत आहे. आता मला सांगा, एक दुसरे से भाषा आणि विचार जर स्वतंत्र असतील, आता मला सांगा, आपण बोलताना आपण काय म्हणतो, विचार करून बोल म्हणजे काय, एकत्र आहेत. आणि आपण जर फक्त बोलून गेलो मग विचार केला तर काय झोडपतील कोणी ना कोणी, बरोबर आहे की नाही. म्हणजे काय झालं, हे तर काय बाजूला झाला. सामाजिक सांस्कृतिक संदर्भ से स्वतंत्र होत आहे. आता तुम्हाला सांगा, भाषा आणि विचार सामाजिक सांस्कृतिक संदर्भ से स्वतंत्र थोडी असतो. संस्कृतीनुसार सामाजिक संदर्भ असेल त्याच्यानुसारच तुम्ही बोलणार ना. आता समजा एखादी व्यक्ती मरण पावली तर तुम्ही तिथे काय गाणे थोडी म्हणणार आहे, बोलताना कसं बोलणार. म्हणजे सामाजिक संदर्भाचा आधार पण तुम्ही घेणार. स्वतंत्र आहे का, अजिबात नाही, ते कारण कनेक्ट आहे. म्हणजे हे ऑप्शन पण नाही येणार. एक दूसरे से परंपर जुड़ा है. बघा तिसरा ऑप्शन काय म्हणते, सी, एक दूसरे से परंपर जुड़ा है क्योंकि दोनों एक दूसरे से असंख्य रूप से प्रभावित करते हैं. बघा असंख्य, सी. आता डी काय म्हणते, केवळ आनुवंशिक से प्रभावित आहे. आता फक्त आनुवंशिक म्हणजे आता हा अमेरिकेमध्ये जन्माला आलेला आहे आनुवंशिकतेनं. आता याचा काही भाषा आणि विकासावर प्रभाव होणार नाही, हा हुशार राहिला, असं काही नसतं. पण सी ऑप्शन बेस्ट काय आहे, एक दुसरे से असंख्य रूप से जुड़ा हुआ है. म्हणजे भाषा आणि विचार काय एकमेकात मिश्रित आहे ना. विचार करायला भाषा पाहिजे आणि बोलायला विचार पाहिजे, नाहीतर दोघी गोष्टी होतील का. नाही बाबा मी विचार करत नाही, मी बोलून घेतो, आणि नाही बाबा मी आता भाषाचा वापर करत नाही, विचार करून घेतो. दोघं गोष्टी एकत्र कनेक्ट आहे. म्हणजे सी ऑप्शन काय तुमच्यासाठी बेस्ट आहे. आता त्याच्यानंतर प्रश्न 12 बघा. प्रश्न 12 काय म्हणताय, ये संभावित है कि एक बच्ची अपने माता पिता को गैर अनुरूपवादी जेंडर व्यवहार करते हुए देखते. गैर अनुरूपवादी म्हणजे काय, म्हणजे उदाहरणार्थ या शब्दाचा अर्थ, गैर अनुरूपवादीचा अर्थ समजून घ्या. म्हणजे तिची आई स्वयंपाक करत असेल, पण आता तिने काय केलं, गैर अनुरूपवादी. म्हणजे समाजाने जसं लावून दिलं महिलेने काय केलं पाहिजे, स्वयंपाक, पण तिचे वडील काय करतायत, ते स्वयंपाक करतायत, घराचं काम करताय. म्हणजे गैर अनुरूपवादी म्हणजे जे समाजाने रूढी परंपरा ठरत त्याच्या विरुद्ध करताय, बरोबर आहे की नाही. आता महिला बाहेरचे काम करत असेल, मग ती मुलगी काय करते बघते, तर मग काय होईल बा. आता जर तिचे वडील जर स्वयंपाक करत असेल, घरातील कामं करत असतील, किंवा तिची आई बाहेरची कामं करत असेल, मग हे लहान मुली निरीक्षण करते. म्हणजे लहान मुली निरीक्षण, याच्याने काय होईल, पहिलं ऑप्शन काय म्हणतंय, जेंडर रूढियों का पालन करेगी. आता जेंडर रूढियों का पालन कसं काय करेगी. आता समजा एखाद्या घरी जर तिला सांगितलं, नाही बाबा घर काम हे बाईंच असतं, ती काय म्हणजे नाही असं नसतं, आमच्या इथे आमचे पप्पा पण काय करतात, घरातील कामं करतात, असं तर म्हणजे पालन करेल का ती, अजिबात करणार नाही. बी काय म्हणते, पारंपरिक जेंडर भूमिकाओं पर सवाल उठाएंगे. म्हणजे जर तिला जर एखाद्या तिच्या मैत्रिणीने सांगितलं, नाही ग आपली मम्मीने काय केलं पाहिजे, घरातीलच काम केलं पाहिजे, पप्पांनी बाहेरचं काम, ती म्हणे ना असं नाही राहत, दोघांनी काम केलं आमच्या घरात तर चालतं. म्हणजे याच्यावरती सवाल उठवेल का नाही. म्हणजे बी ऑप्शन योग्य आहे. सी काय म्हणते, जेंडर निरंतर का पालन करेगी. कसं काय पालन करेगी, ती जर लहानपणापासून बघते आपली आई बाहेरची कामं करते, वडील घरातली पालन करेल का, अजिबात करणार नाही. जेंडर पूर्वाग्रह से प्रभावित होगी. कसं काय प्रभावित होगी, कारण तिच्या वडिलांनी असं तिला सांगितलं नाही, हे काम हे माझं आहे, ते काम तुझ्या मम्मीचं आहे, म्हणजे याचा पण तिच्यावर प्रभाव होणार नाही. पण ती काय करेल, सवाल नक्की उठवेल. जर तिला कोणी सांगितलं महिला शिक्षिका होऊ शकत नाही, ती म्हणेल असं थोडी राहतं, माझी आई सुद्धा मला शिकवते. म्हणजे काय, महिला पण शिक्षिका, म्हणजे सवाल उठाएगी. प्रश्न 13 काय म्हणतोय बघा, अपनी कक्षा में विविधता को समायोजन केले एक शिक्षक. म्हणजे आपल्या कक्षामध्ये आपल्या वर्गामध्ये विविधता आहे आणि त्याला समायोजन करायचंय. समायोजन करणं म्हणजे काय, त्या परिस्थितीनुसार त्याला ऍडजस्टमेंट करायचंय. आता विविधता आता प्रत्येक वर्गात असते. आता पहिलीला जाणारा प्रत्येक विद्यार्थ्याला लगेच 100 पर्यंत 1-2 येणार नाही,
त्याला दुसरीला पण येतील. मग असं समजायचं का नाही बाबा आता याला वेगळं बसवा, याला येत नाही. मग आता ही विविधता असते. मग तुम्ही काय करणार, या शिक्षक म्हणून काय करणार, हा विचार तुम्हाला करायचा आहे. पहिला ऑप्शन काय म्हटलंय, छात्रों को सामाजिक सांस्कृतिक पृष्ठभूमि के प्रति संवेदनशील रहना चाहिए. बघा, म्हणजे छात्रों के सामाजिक सांस्कृतिक पृष्ठभूमि के प्रति संवेदनशील रहना चाहिए. म्हणजे तो कुठल्या पृष्ठभूमीतून आला, कुठल्या समाजातून आला, त्याच्या बाबतीत पण आपल्याला थोडं आपण आदर ठेवला पाहिजे ना. बी ऑप्शन काय म्हणते, समान निर्देश देणे चाहिए और व्यक्तिगत मतभेदों की अवहेलना करनी चाहिए. म्हणजे काय, समान निर्देश द्यायचे. सांगायचं पहिलीला येणारा विद्यार्थी आहे, आता तो दुसरीच्या वर्गात झाला आणि तुम्ही लगेच सांगायचं ज्यांना पहिलीला 1, 2, 100 पर्यंत येत नाही त्यांचं काही खरं नाही, त्यांनी पुढे शाळा शिकू नका. समान निर्देश देणार का असं म्हणणार, ज्यांना 1, 2 येतं त्यांनीच तेच पुढे नोकरीला लागतील, बाकीच्यांचं काही खरं नाही असं नाही ना. तुम्ही काय म्हटलं पाहिजे, नाही बाबा जरी तुम्हाला आता येत नाही तर ही शिका. म्हणजे काय केलं, तुम्ही भेदाचा विचार केला. पण इथे काय म्हटलंय, समान निर्देश द्यायचे. समान निर्देश देऊन चालता येणार नाही. म्हणजे काय झालं, बी बाहेर झालं. बाहेर काढायला शिका, जे चुकीचं आहे ते पहिले बाहेर फेका, तर तुम्हाला उत्तर मिळतं. सी ऑप्शन काय म्हटलंय, छात्रों के सामाजिक संदर्भ से पूरी तरह से अवहेलना करनी चाहिए. आता बघा हे किती निगेटिव्ह आहे, सामाजिक संदर्भ की अवहेलना करनी चाहिए. म्हणजे एखादा आर्थिक परिस्थिती त्याची खूप नाजूक आहे, कुठेतरी दुर्गम डोंगराळ भागात तो राहतो आणि त्या समाजातून तो शिक्षणाला आलाय. मग तुम्ही काय नाही, काय खरंय रे, तू एवढ्या लांबून दूर येतो, तुझी घरची परिस्थिती किती बेकार आहे, कशाला शाळा शिकत असेल, तू कामाला जाय, असं तुम्ही करणार का, अवहेलना करणार नाही. त्याला तुम्ही काय करणार, सामावून घेणार. त्याच्या आडी अडचणी, समजा त्याच्याकडे पुस्तक नाहीये, वही नाहीये, मग तुम्ही ते काहीतरी ऍडजस्टमेंट केली पाहिजे ना. नाही बाबा हे वहीसाठी मी पैसे देतो पण शाळेत ये, मग असं म्हणायचं का, नाही यांनी कशा वह्या घेऊन आल्या, मग तुला आणता येत नाही का घरून, तू पण तुझ्या घरून घेऊन ये, असं म्हणता येणार का, अजिबात म्हणता येणार नाही. आणि डी ऑप्शन काय म्हटले, बच्चों को उनके माता पिता के व्यवहार के आधार पर नामांकित करना चाहिए. म्हणजे काय, तुझे वडील काय करतात रे, हे काम करतात ना, मग तू पण तेच काम करशील. तुझे वडील शेतकरी आहे ना, मग तू पण काही शिकणार नाही, तू शेतकरीच बनशील, असं नामांकित करणार का, तर अजिबात करू नका. याच्याने पण विपरीत परिणाम होईल. पण जर तुम्हाला समायोजन करायचं असेल तर काय करावं लागेल, छात्रों की सामाजिक सांस्कृतिक पृष्ठभूमी के प्रति संवेदनशील रहना चाहिए. त्याची परिस्थिती नाजूक आहे, त्याला समायोजन करून घ्या. त्याच्याकडे वय नाही. आता जर तुम्ही आता इंग्लिश मिडियमचं काय असतं, किती नाजूक परिस्थिती, ते म्हणतात मुलांना बुट पाहिजे, हे पाहिजे. अरे बाबा त्याच्या वडिलांची नाही परिस्थिती, कशी तरी त्यांनी शाळेत पैसे भरले, मग तुम्ही त्याला बुट सांगितले आणि समजा त्या विद्यार्थ्याला सांगितलं जर नाही बुट आणले तर तू शाळेत येऊ नको. म्हणजे तुम्ही त्याच्या सांस्कृतिक सामाजिक पृष्ठभूमीचा विचार केला का, अजिबात नाही. संवेदनशील राहिलं का, अजिबात नाही. मग खरंच इंग्लिश मिडियमला मी यामुळे दोषपूर्ण, अरे त्याची परिस्थिती नाही ना, त्याची परिस्थिती नाही एवढ्या वस्तू घ्यायची. तुम्ही त्याला शिक्षण द्या, बाकीच्या गोष्टी नाही. तू असाच दिसला पाहिजे, तू तसाच दिसला पाहिजे, तू हिरो सारखाच, तू सेंट मारू नये, तू आता काही ठिकाणी तर असं आहे, तुम्ही जे काय ठरवून देतात काय या दिवशी हेच जेवण आणायचं, अरे त्याची परिस्थिती नाही, भाजी भाकर काय. आज आपण जेव्हा शाळेत गेलो तर लोणचं भाकर घेऊन आपण शाळेत गेलेलो आहे, मग आपण म्हणायचं का नाही बाबा आज माझ्या मॅडमांनी असं सांगितलं हेच जेवण, कुठून आणायचं, त्यांची परिस्थिती कुठून घेऊन यायचं, असं काही करायचं नाही. तुम्ही सगळा विचार केला पाहिजे. प्रश्न 14 काय म्हणतोय बघा, आकलन का उद्देश क्या होना चाहिए. आता आकलन म्हणजे काय, आकलन म्हणजे मूल्यमापनाचा उद्देश काय पाहिजे. आता जे निगेटिव्ह आहे ते पहिले बाहेर काढा. डी ऑप्शन काय म्हणतात, आपण सुरुवात खालून करू. डी ऑप्शन, बच्चों में भय और तणाव पैदा करना चाहिए. भय और तणाव म्हणजे तुम्ही आकलन करायचं आणि विद्यार्थ्यांना घाबरवायचं, यासाठी आकलन करणार का, काय करतील मुलं तर काही बोलणार नाही, पण त्यांचे आई वडील नक्की तुम्हाला वर्गात येऊन झोडत बसतील. का रे बाबा तू मूल्यमापन याच्यासाठी केलं का, म्हणजे काय झालं हे पण बाहेर झालं. बच्चों में प्रतिस्पर्धा को बढ़ाना. प्रतिस्पर्धा म्हणजे आता मी मूल्यमापन केलं ना, आता पाटील मॅडमांना किती मार्क आहेत, 60 आहेत. शिंदे मॅडमांना किती आहेत, त्यांना 40च आहेत. मग दुसऱ्या एखाद्या मुलीची तुलना करायची, कल्याणी मॅडमला किती 80 आहेत. मग आता 80 वाली पोरगी खूप हुशार आहे, 40 वालीला काही येत नाही, 60 वाली त्याच्या, म्हणजे या प्रतिस्पर्धासाठी तुम्ही मूल्यमापन करताय का, अजिबात तसं करू नका. त्याच्यावर विद्यार्थ्यांवर विपरीत, म्हणजे मग आता 40 वाल्याला काय वाटेल, 40 वाल्याला काय वाटेल, यार 80 वाली ही कल्याणी खूप हुशार आहे बरं का, मग मला तर काहीच येत नाही असं तिला वाटेल. म्हणजे काय प्रतिस्पर्धा निर्माण केली पाहिजे का, अजिबात नाही. तर तुम्ही सांगितलं पाहिजे सगळे हुशार आहे बाबांनो, फक्त काय करा, प्रयत्न करत राहा, मी अडचणीवर तुम्हाला मदत करेल. का सांगायचं तुझं 40 आहे तुझं काही खरं नाही, असं करू नका. त्याच्यानंतर बी ऑप्शन काय म्हटलंय, बच्चों को वर्गीकरणवर नामीकरण करणं. वर्गीकरणवर नामीकरण करणं. आता वर्गीकरण नामीकरण करणं म्हणजे काय, म्हणजे आपल्याकडे पूर्वीपास चालू आहे. वर्गीकरण करणं म्हणजे काय, 60 वाले
70 वाले त्यांना लगेच आपण आकडे देतो ए बी, लगेच 40 वाला त्याला आपण म्हणायचो काहीतरी आकडा देऊन द्यायचा म्हणजे त्याच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे असं वर्गीकरण केलं तर काही योग्य आहे का? आपल्याला ठरवायचा अधिकार. आपण फक्त मूल्यमापन कशासाठी करायचं का तो विद्यार्थी कसा शिकतोय आणि याच्या शिकवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल यासाठी मूल्यमापन करायचं. हे ऑप्शन काय म्हटलं, शिकणे वृद्धी. म्हणजे काय, आता तुम्ही समजा मूल्यमापन केलं, याला 40 आहेत, XYZ कोणी असेल तिला 40%, पण आता तुम्ही 40 वर त्याचं मूल्यमापन करणार का? नाही. मग आता हे 40चे कसे 100%? तिला हे कौशल्य समजलं नाही ना. तर मग आता समजा मी सीटेटचा आता मी क्लास घेतो, आता मी कोणाला विचारले, हा मॅडम तुम्हाला 72 आहेत ना, मॅडम तुम्हाला 60च पडले, मग तुमचं काय खरं नाही, असं नाही. मी फक्त मूल्यमापन यासाठी केलं, यासाठी विचारतो मॅडम तुम्हाला किती मार्क आहेत सीटेटला, काय म्हणतात सर आम्हाला 60 आहे, काय म्हणतात की तिथे आम्हाला 72 पडलेले आहेत. मग मी काय म्हणतोय, आता तुम्ही 72 पर्यंत आलेले आहेत ना, आता फक्त आपल्याला काय करायचं त्याच्यापेक्षा पुढे जायचंय. म्हणजे काय, शिकणे मी वृद्धी करायची असं सांगायचं नाही. मग तुम्ही 72 आहेत ना, मग तुम्ही खूप पाण्यात आहे, 40 आहेत ना, तुम्ही यासाठी मूल्यमापन नाही करत, यासाठी मी प्रश्न विचारत नाही. मी फक्त यासाठी तुम्हाला विचारतो मागच्या वेळेस तुम्हाला किती होते, काय होते, फक्त मग मला याच्या अनुसरून काय करता येईल, वृद्धी कशी करता येईल यासाठी मी प्रश्न आकलन मूल्यमापन केलं जातं. आणि शेवटचा प्रश्न आपण बघूया. नाहीतर या शेवटचा प्रश्न नाही, हा उत्तर मला द्यावाच लागेल कारण अभिकथन आणि कारकवर प्रश्न आहे, त्याच्यामुळे उत्तर मलाच देणं. मी एक प्रश्न तुम्हाला देतो जर सिंगल असेल तर. आता अभिकथन आणि कारकचे प्रश्न तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केले त्यांना तर माहिती कसे सोडवायचे. पहिलं ऑप्शन काय म्हटलंय, बच्चों को सीखने और तरक्की के मूल्यांकन के लिए विविध तरीकों और प्रणाली का प्रयोग करना चाहिए. म्हणजे विद्यार्थ्यांचं जर तुम्हाला मूल्यमापन करायचं आहे तर फक्त एकच तरीकेचं मूल्यमापन करून चालेल का? विविध तरीकेचं म्हणजे काय, हे योग्य म्हणताय का? विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यासाठी काय करा, विविध तरीके म्हणजे त्याची तोंडी घ्या, लेखी घ्या, प्रात्यक्षिक घ्या, वेगवेगळ्या प्रकारे त्याची परीक्षा घ्या. म्हणजे पहिलं कथन काय योग्य, तर्क काय म्हणतंय, तर्क याला अभिकथन पण म्हटलं जातं, कारक अभिकथन असं म्हटलं जातं. आता तर्क काय म्हटलं जातं, विभिन्न क्षेत्रों में बच्चों के विकास की समझ और जानकारी देने के लिए मूल्यांकन का एक ही तरीका काफी नाहीये. म्हणजे काय, हे पण योग्य म्हणतंय का विद्यार्थ्यांचं विविध क्षेत्राचं मूल्यमापन करायचं आहे. आता समजा गणिताचं मूल्यमापन करायचंय आणि जर तुम्ही त्याला फक्त मराठीचा अक्षर सुंदर असेल आणि त्याच्यावर तुम्ही ठरवणार का तो गणितात हुशार आहे, किंवा एखादा गणितात हुशार असेल मग असं समजणार का तो मराठीमध्ये हुशार आहे, असं अजिबात नाही. तर तुम्ही काय कराल, त्याचं विभिन्न क्षेत्राचं मूल्यमापन करण्यासाठी एकच तरीका काफी नाही. म्हणजे काय, तुम्हाला वेगवेगळे काय करावे लागतील, वेगळे अवलंबावे लागतील. आता इथे तुम्हाला एक सांगतो का दोघं काय करताय, एकाच टॉपिकवर बोलताय, पहिलं पण आणि दुसरं पण. काय म्हणतंय, पहिलं पण मूल्यमापना संदर्भात बोलतंय आणि दुसरं पण काय म्हणतंय, तर्क पण काय म्हणतंय, मूल्यमापना संदर्भात बोलतंय. म्हणजे ज्या वेळा दोघं एकाच याच्यावर बोलतात, एकाच टॉपिकवर बोलतात, ते काय करतात, एकमेकाची व्याख्या करतात. आणि जर आता समजा हे मूल्यमापनावर बोलत असतं आणि हे वंचित पृष्ठभूमीबद्दल बोलत असतात, एकमेक जरी बरोबर राहिले असते तर त्यांनी एकमेकाची व्याख्या केली नसती. पण दोघं एकाच टॉपिकवर बोलताय म्हणजे काय करताय, ते एकमेकाची सही व्याख्या करताय, बाकी काहीच बघायची गरज नाही. आता बघा, हा प्रश्न मी तुमच्यासाठी, अजून एक प्रश्न, हा प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स आहे, व्हिडिओचा कमेंट बॉक्स आहे, त्याच्यामध्ये उत्तर द्या. तिथे माझा मोबाईल नंबर पण मिळून जाईल बॅच जॉईन करण्यासाठी. हे बघा, इथे तुम्हाला हा एक प्रश्न दिलेला आहे, वाचायचा, याचं उत्तर काय असेल मला सांगायचं. अजून एक प्रश्न देतो, हा एक प्रश्न आहे, याचं पण वाचायचा, प्रश्न वाचायचा, कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. चुकलं तर मी याचं मार्गदर्शन करेल, याचं पण उत्तर तुम्ही सांगणं अपेक्षित आहे, कारण तुम्हाला पण काहीतरी विचार करायला काहीतरी चालना दिली पाहिजे ना. सगळं स्पष्टीकरण मी दिलं, हे पण वाचा. आणि त्याच्यानंतर हा शेवटचा प्रश्न आहे, तुम्हाला हे 3 प्रश्न दिलेले आहेत, बघू या 3 प्रश्नांचं उत्तर कोणाचं बरोबर येतं. का अजून एक देऊ, बरं अजून एक देऊन टाकतो, म्हणजे परत तुम्हाला पण वाटेल नाही बाबा काहीतरी चांगलं काहीतरी दिलेलं आहे, आम्हाला पण विचार. आता त्याच्यानंतर हा प्रश्न आलेला आहे, हा म्हणजे थोडा डिफिकल्ट आहे, पण तुम्हाला जो विचार करून देणार तर हा प्रश्न तुम्हाला आहे. म्हणजे एवढे प्रश्न मी तुम्हाला दिले, 4 प्रश्न, 4 प्रश्नाचे उत्तर 15चं ज्यांनी स्पष्टीकरण योग्य बघितलं तर अभ्यास असेल 4 प्रश्नाचे उत्तर देणार, आणि नसेलच अभ्यास तर मी त्यांच्याकडून अपेक्षा पण करू शकत नाही. बॅच जॉईन करा एवढंच तुम्हाला सांगेल. बॅच जॉईन केल्याशिवाय तुम्ही किती प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा संदेश म्हणजे अजून निगेटिव्ह सिस्टीम नाही, जर भविष्यात निगेटिव्ह सिस्टीम आले तर आयुष्यभर पस्तावा खाणार. त्याच्यापेक्षा जे आहे आता शेवटची परीक्षा म्हणून बॅच जॉईन करा, जाऊ द्या, पैसे तर कोणीच फुकट तुम्हाला कुठे शिकवणार नाही, कुठे जा. मग त्यामुळे तुम्ही स्वतः क्लास घेतला असता तर तुम्ही फुकट शिकवलं असतं का? त्याच्यामुळे ही शेवटची संधी म्हणून पेपर द्या, पास व्हा, एवढीच माझी अपेक्षा